नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोकल मराठी या यूट्यूब चॅनलवर मी चंद्रभान शोभणे तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। बेसिक कन्सेप्ट्स इन मॅथमॅटिक्स या व्हिडिओ सिरीजच्या चौथ्या भागामध्ये आज आपण परिमेय संख्या म्हणजेच रॅशनल नंबर्स व अपरिमेय संख्या म्हणजे इररॅशनल नंबर्स या दोन संकल्पना जाणून घेणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक म्हणजेच फ्रॅक्शन्स ही संकल्पना जाणून घेतली होती। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, परिमेय संख्या म्हणजेच रॅशनल नंबर्स ही जी संख्या आहे ही m/n या अपूर्णांकाच्या स्वरूपात दर्शविता येऊ शकते, परंतु केव्हा, जेव्हा अंशामध्ये असलेला m हा कोणताही पूर्णांक असेल व छेदामध्ये असलेला जो n आहे हा कोणताही शून्येतर पूर्णांक असेल, तेव्हाच आपण m/n या स्वरूपात लिहिल्या जाणाऱ्या अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहिल्या जाणाऱ्या संख्येला आपण परिमेय संख्या असं म्हणत असतो। आता व्याख्येत सांगितल्याप्रमाणे अंशामध्ये असलेला जो m आहे या mच्या जागी कोणताही पूर्णांक असेल म्हणजे काय, तर पूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या संख्या, तर पूर्णांक संख्या म्हणजे सर्व ऋणसंख्या, शून्य व सर्व धनसंख्या यांचा समूह आहे। मग mच्या जागी जर कोणताही पूर्णांक असेल म्हणजे काय, तर mच्या जागेवर कोणतीही ऋणसंख्या असू शकते। आपण समजा उदाहरण घेतलेलं आहे की ऋण 3 म्हणजे ऋण 3 ही संख्या mच्या जागेवर असू शकते किंवा mच्या जागेवर शून्य पण असू शकतो, कारण शून्य पण ही पूर्णांक संख्या आहे, किंवा कोणतीही धनसंख्या, समजा इथे आपण 2 लिहिलेलं आहे तुमच्या माहितीसाठी, तर इथे धन 2 पण असू शकते। म्हणजे जेव्हा m या अंशाच्या जागेवर कोणताही पूर्णांक असेल, मग ती कोणतीही ऋणसंख्या असू द्या, शून्य असू द्या किंवा कोणतीही धनसंख्या असू द्या, तेव्हा किंवा n या छेदाच्या जागेवर कोणताही शून्यतर पूर्णांक असेल म्हणजे n ची किंमत ही शून्य असायला नको, त्या परिस्थितीमध्ये m/n हा जो अपूर्णांक तयार होतो त्या अपूर्णांकाला आपण परिमेय संख्या असं म्हणत असतो। आता परिमेय संख्येची जी व्याख्या आहे ती आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया। आता पहिलं उदाहरण घेतलेलं आहे आपण 7। तर 7 या संख्येला आपण 7/1 या स्वरूपात लिहू शकतो। मग अशा परिस्थितीमध्ये अंशामध्ये असलेला जो 7 आहे हा 7 अंक आहे किंवा ही 7 संख्या आहे ही पूर्णांक संख्या आहे, आणि व्याख्येत सांगितल्याप्रमाणे अंशामध्ये असलेली जी संख्या आहे ती पूर्णांक संख्या असायला हवी, म्हणजे 7 ही पूर्णांक संख्या आहे। मग व्याख्येत सांगितल्याप्रमाणे छेदामध्ये असणारी संख्या ही कोणती असावी, शून्येतर पूर्णांक संख्या असावी, म्हणजे ती शून्य नसावी। शून्य सोडून कोणतीही ऋणसंख्या असेल किंवा कोणतीही धनसंख्या असेल तरी चालतं। मग इथे 1 ही संख्या छेदामध्ये आहे आणि 1 ही संख्या शून्य नाही आहे, शून्य सोडून दुसरी ही पूर्णांक संख्या आहे, म्हणून 7 या संख्येला आपण परिमेय संख्या म्हणू शकतो, कारण व्याख्येत सांगितल्याप्रमाणे अंशामध्ये असणारी जी संख्या आहे ती कोणतीही पूर्णांक संख्या असावी आणि छेदामध्ये असणारी संख्या ही शून्य सोडून कोणतीही पूर्णांक संख्या असली तरी चालत असते, म्हणून 7 ही संख्या ही परिमेय संख्या आहे असं आपण म्हणू शकतो। दुसरं उदाहरण द्यायचं झाल्यास ऋण 3 या संख्येला सुद्धा आपण ऋण 3/1 या स्वरूपात आपण लिहू शकतो, आणि व्याख्येत सांगितल्याप्रमाणे जर अंशामध्ये असणारी जी संख्या आहे ती कोणतीही पूर्णांक संख्या असली तरी चालत असते, म्हणजे इथे ऋण 3 आहे म्हणजे ही पूर्णांक संख्या आहे, आणि छेदामध्ये शून्य सोडून कोणतीही पूर्णांक संख्या असावी, म्हणजे इथे 1 आहे म्हणजे शून्य नाही, म्हणून ऋण 3 ही संख्या सुद्धा आपण परिमेय संख्या आहे असं म्हणू शकतो। त्यानंतर तिसऱ्या उदाहरणामध्ये 2/3 ही जी संख्या आहे ही परिमेय संख्या आहे का, तर व्याख्येत सांगितल्याप्रमाणे अंशामध्ये असणारी संख्या ही कोणतीही पूर्णांक संख्या असावी, ही धन 2 आहे म्हणजे ही सुद्धा पूर्णांक संख्या आहे, आणि छेदामध्ये शून्य नसावा, आणि छेदामध्ये इथे 3 आहे, म्हणून 2/3 ही सुद्धा परिमेय संख्या आहे असं आपण म्हणू शकतो। यानंतर चौथं उदाहरण आहे ऋण 6/9 ही संख्या परिमेय संख्या आहे का, तर या संख्येकडे बघितल्यास आपल्याला लक्षात येतं की अंशामध्ये ऋण 6 आहे
आणि ऋण 6 ही पूर्णांक संख्या आहे, कारण की पूर्णांक संख्येमध्ये सर्व ऋण संख्या 0 आणि सर्व धनसंख्येचा समावेश होतो आणि छेदाच्या ठिकाणी 9 आहे म्हणजे 0 नाही. म्हणूनच व्याख्येत सांगितल्याप्रमाणे छेदाच्या ठिकाणी जर 0 नसेल आणि अंशामध्ये कोणताही पूर्णांक संख्या असेल तर त्या संख्येला आपण परिमेय संख्या म्हणत असतो. म्हणून ऋण 6/9 ही संख्या ही परिमेय संख्या आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर 5वं उदाहरण आहे वर्गमुळात 4. वर्गमुळात 4 ही संख्या प्रथम दर्शनी आपल्याला परिमेय संख्या आहे असं वाटत नाही, परंतु जर आपण या वर्गमुळात 4ची जर किंमत काढली तर वर्गमुळात 4 असणाऱ्या संख्येचा वर्गमूळ जो आहे तो येतो 2 आणि 2 या संख्येला आपण 2/1 या स्वरूपामध्ये लिहू शकतो. यामध्ये 2 ही संख्या आहे, ही पूर्णांक संख्या आहे आणि छेदामध्ये 1 आहे म्हणजे 0 नाही. म्हणून व्याख्येत सांगितल्याप्रमाणे अंशामध्ये जर कोणताही पूर्णांक असेल आणि छेदामध्ये 0 सोडून दुसरा कोणताही पूर्णांक असेल तर आपण त्या संख्येला परिमेय संख्या म्हणू शकतो. म्हणून वर्गमुळात 4 ही संख्या परिमेय संख्या आहे, कारण या वर्गमुळात 4ची किंमत ही 2 येते आणि 2ला आपण 2/1 म्हणजे m/n या स्वरूपात लिहू शकतो. म्हणून वर्गमुळात 4 ही संख्या जरी आपल्याला प्रथम दर्शनी परिमेय संख्या वाटत नसली तरी तिला निश्चित अशी किंमत आहे, म्हणून ती परिमेय संख्या आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर 6वं उदाहरण घेतलेलं आहे आपण 0. 0ला आपण 0/1 या स्वरूपात लिहू शकतो. जर आपण याचा भागाकार केला तर याची किंमत सुद्धा 0 येते. म्हणून जेव्हा आपण एखाद्या संख्येला अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहू शकतो आणि त्याचा जो अंश आहे तो कोणतीही पूर्णांक संख्या असते, इथे 0 ही सुद्धा पूर्णांक संख्या आहे, मात्र छेदामध्ये 0 नसावा, इथे छेदामध्ये 1 आहे. म्हणून 0ला आपण 0/1 या स्वरूपात लिहू शकतो आणि म्हणूनच आपण 0/1ला परिमेय संख्या असं म्हटलेलं आहे आणि म्हणूनच 0 सुद्धा ही परिमेय संख्या आहे. त्यानंतर 7वं उदाहरण घेतलेलं आहे आपण 0.7777. परिमेय संख्येच्या बाबतीत आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की परिमेय संख्येला जर आपण दशांश चिन्हाच्या रूपामध्ये लिहिलं तर त्या संख्येची जी किंमत आहे ती आवर्ती स्वरूपात येत असते, म्हणजे दशांश चिन्हानंतर 7 हा अंक पुन्हा पुन्हा रिपीट होत असतो. अशा स्वरूपाची जर संख्या असेल तर त्या संख्येला सुद्धा आपण परिमेय संख्या म्हणत असतो. म्हणून 0.777 ही आवर्ती दशांश अपूर्णांकाचं जे उदाहरण आहे ही संख्या सुद्धा आपण परिमेय संख्या आहे असं म्हणू शकतो. यानंतर आपण अपरिमेय संख्या म्हणजे इररॅशनल नंबर्स ही संकल्पना सुद्धा सविस्तर जाणून घेऊ. आधी सांगितल्याप्रमाणे जेव्हा एखाद्या संख्येला आपण m/n या स्वरूपामध्ये लिहू शकतो, या अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये लिहू शकतो, तेव्हा त्या संख्येला आपण परिमेय संख्या म्हणतो. परंतु जेव्हा एखाद्या संख्येला आपण m/n या स्वरूपामध्ये लिहिता येत नाही तेव्हा आपण त्या संख्यांना आपण अपरिमेय संख्या किंवा इररॅशनल नंबर्स असं म्हणत असतो. अपरिमेय संख्या यांची जी किंमत असते ती अनिश्चित असते आणि दशांश चिन्हामध्ये असणारी त्यांची किंमत ही अनावर्ती असते, म्हणजे एकच चिन्ह किंवा एकच अंक किंवा एकच संख्या पुन्हा पुन्हा रिपीट होत नाही. आता अपरिमेय संख्यांची आपण उदाहरणे बघूया. पहिलं उदाहरण आपण घेतलेलं आहे वर्गमुळात 2. वर्गमुळात 2ची जर आपण किंमत काढायला गेलो तर ती 1.414213 ... म्हणजे पुढील स्थानापर्यंत अनिश्चित आहे. एक निश्चितपणे आपण वर्गमुळात 2ची किंमत काढू शकत नाही आणि वर्गमुळात 2ला आपण m/n या स्वरूपात सुद्धा लिहू शकत नाही. म्हणून व्याख्येत सांगितल्याप्रमाणे जर एखाद्या संख्येला m/n या स्वरूपात आपण लिहू शकत नाही व त्या संख्येची अनिश्चित अशी किंमत असते किंवा ती संख्या अनावर्ती स्वरूपामध्ये दशांश अपूर्णांकामध्ये लिहिली जाते, त्या संख्येला आपण अपरिमेय संख्या म्हणतो. आणि व्याख्येत सांगितल्याप्रमाणेच वर्गमुळात 2 या संख्येची किंमत ही अनिश्चित आहे व अनावर्ती आहे, कारण दशांश चिन्हानंतरच्या ज्या संख्या आहेत त्या सारख्या रिपीट होत नाही आहेत. म्हणून वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय संख्या आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर दुसरं उदाहरण आपण घेतलेलं आहे वर्गमुळात 3.
या वर्गमुळात 3 या संख्येची किंमत 1.732050 ... म्हणजे अनिश्चित स्थानापर्यंत या वर्गमुळात 3 ची किंमत काढता येत नाही आणि शिवाय दशांश चिन्हानंतरच्या ज्या संख्या आहेत त्या अनावर्ती स्वरूपात इथे प्रकट होतात, म्हणजे त्या पुन्हा पुन्हा सारख्या संख्या रिपीट होत नाहीत. दशांश चिन्हानंतर येणाऱ्या संख्या ह्या वेगवेगळ्या क्रमाने येतात, म्हणून वर्गमुळात 3 ही संख्यासुद्धा आपण m आणि n या m/n स्वरूपात लिहू शकत नाही, म्हणून वर्गमुळात 3 ही संख्या अपरिमेय संख्या आहे असं आपण म्हणत असतो. या उलट आपण जेव्हा वर्गमुळात 4 या संख्येचा जेव्हा आपण विचार केला होता तेव्हा त्या संख्येला आपण परिमेय संख्या म्हटलेलं होतं, कारण वर्गमुळात 4 ची एक निश्चित अशी किंमत आपल्याला काढता आली होती आणि ती 2 आली होती आणि 2ला आपण 2/1 या स्वरूपात लिहू शकलो होतो, म्हणजे m/n स्वरूपात आपण 2ला लिहू शकलो, म्हणून वर्गमुळात 4 ही किंमत वर्गमुळात 4 ही संख्या आपण परिमेय संख्या असं म्हटलं होतं. या उलट वर्गमुळात 3 असो किंवा वर्गमुळात 2 असो या दोन्ही संख्यांची आपण निश्चित अशी किंमत काढू शकत नाही आणि त्यांना m/n स्वरूपात सुद्धा लिहू शकत नाही, म्हणून या दोन ज्या संख्या आहेत या अपरिमेय संख्या आहेत असं आपण म्हणत असतो. त्यानंतर तिसरं जे उदाहरण आहे ते आहे पायचं. पाय ही जे संख्या आहे किंवा हे चिन्ह आहे, या पायची किंमत 3.142856 ... म्हणजे अनिश्चित स्थानापर्यंत काढता येत नाही, म्हणून पाय या चिन्हाला किंवा या संख्येला आपण अपरिमेय संख्या किंवा इररॅशनल नंबर असं म्हणत असतो. त्याचप्रकारे 3/0 ही संख्यासुद्धा अपरिमेय संख्या आहे, कारण परिमेय संख्येच्या व्याख्येत सांगितल्याप्रमाणे आपल्याला m ही कोणताही पूर्णांक असेल तरी हरकत नाही. इथे 3 हा पूर्णांक आहे, परंतु छेदामध्ये असणारा जो n आहे त्या nच्या स्थानावर असणारा जो अंक आहे तो आपल्याला 0 नको. इथे 0 आहे, 0 नसता तर ही संख्यासुद्धा परिमेय संख्या झाली असती, पण इथे 0 असल्यामुळे 3/0 ची निश्चित अशी किंमत काढता येत नाही, 0नी 3ला भाग देता येत नाही, म्हणून 3/0 ही सुद्धा संख्या अपरिमेय संख्या आहे असं आपण म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये परिमेय संख्या म्हणजेच रॅशनल नंबर्स, अपरिमेय संख्या म्हणजे इररॅशनल नंबर्स या दोन संख्यांमधला जो मूलभूत फरक आहे तो आपण जाणून घेतला. आशा करतो तुम्हाला परिमेय संख्या व अपरिमेय संख्या नेमक्या कोणत्या असतात हे निश्चितपणे कळलं असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, शेअर करा व ग्लोकल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका. धन्यवाद.